चांदवाड़ में प्याज के लगातार गिरते दामों ने किसानों का सब्र तोड़ दिया है। मात्र 700 से 800 रुपए प्रति क्विंटल की कीमत पर फसल बेचने को मजबूर किसान अब सड़क पर उतर आए हैं। प्रहार संगठन के नेतृत्व में किसानों ने शुक्रवार को मुंबई आगरा हाईवे पर अचानक सड़क जाम कर जोरदार प्रदर्शन शुरू कर दिया, जिससे पूरे क्षेत्र में हड़कंप मच गया है। इस आंदोलन का नेतृत्व प्रहार संगठन के जिला अध्यक्ष गणेश निम्बालकर, पूर्व विधायक शिरीष कोटवाल और किसान नेता नितिन अहिर सहित कई स्थानीय पदाधिकारियों ने किया। प्रदर्शन के दौरान बड़ी संख्या में किसान हाईवे पर बैठ गए, जिसके कारण दोनों ओर वाहनों की लंबी कतारें लग गई और ट्रैफिक कई घंटों तक ठप रहा। किसानों का कहना है कि मौसम की मार, अचानक हुई बारिश और फसलों में आई बीमारी के कारण उन्हें भारी नुकसान उठाना पड़ा है। जो फसल किसी तरह बच पाई, उसे भी बाजार में आवश्यकता से कम यानी अपमानजनक दाम मिल रहे हैं। ऐसे में किसान संगठनों ने सरकार पर उपेक्षा का आरोप लगाते हुए कहा कि जब तक प्याज का उचित दाम, भाव और नुकसान का मुआवजा नहीं दिया जाता, आंदोलन खत्म नहीं होगा। इस अचानक आंदोलन के कारण हाईवे पर यात्रियों को भारी परेशानी का सामना करना पड़ा। पुलिस प्रशासन मौके पर पहुंचा, लेकिन किसानों ने स्पष्ट कर दिया कि फैसला आने तक आंदोलन जारी रहेगा। भाऊ, सर्व शेतकऱ्यांचं मी आतापर्यंत मागणी बघितली, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? जवळपास 30 ते 40 MM कांदा आहे आणि तो जर 250-300 रुपये पुकारला तर साहजिक आहे शेतकरी आंदोलन करणार। पण त्या आंदोलनाच्या मागची कारण मीमांसा जर करायला गेला तर त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर माल खरेदी केला, जर बाजार वाढले आणि त्यात नाफेडची गाडी त्या बाहेरच्या राज्यांमध्ये खुल्या लिलावात उतरली तर ते कमी भावात विकायला लागतात। त्या धाकामुळे आम्हाला काय करावं हे कळत नाही। शिवाय इतर बाजार समित्या अचानक बंद झाल्याने किंवा त्या दिवसाचं काय असेल तर त्यांची कारण तुम्हाला माहीत नाही, बाजार बंद झाल्याने इथपर्यंत ट्रॅक्टरची त्या ठिकाणी जास्त गर्दी झाली। जरी गर्दी झाली म्हणून 400-300 रुपयात घेण्याच्या लायकीचा हा कांदा नाही। त्यावरती तोडगा काढण्यासाठी आता पुढे काय होतंय ते बघू, तिकडे नाहीतर त्या ठिकाणी आंदोलन पुढे चालू। नमस्कार दादा, काय नाव आपलं? चंद्रकांत जाधव, चिंचोली, शेतकरी। ओके, कशा संदर्भात मोर्चा? आज जी कांद्याची जी बाजारची प्रक्रिया चालू आहे निलावाची, त्या निलावाच्या प्रक्रियेमध्ये 400-500 रुपये, ओके, 200 रुपयापर्यंत, 200 म्हणजे 100 पासून तर 500 पर्यंत हायस्ट काढलेले होते। मी स्वतः शेतकरी आहे। मी सकाळी बाहेर जातात मला काही शेतकऱ्याचे फोन आले, मी 12 तसंच मोटर बंद केली, इथपर्यंत आलो। माऊली अक्षरशः 1 बिघ्यासाठी मी आज 3000 खाट टाकून आलोय। पुढे तुम्ही 500 रुपये लेवल घेऊन जाता, आम्हाला 1 क्विंटल कांदा पिकवायला मिनिमम तुम्हाला 22-25 रुपये खर्च आहे आणि आज आमची एवढी थट्टा करताय आणि त्या रोडवरती आडून आम्हाला सांगताय का व्यापाऱ्यांनी निलाव घेतली, व्यापारी योग्य भावने दिला तर परत आपण रोड जाऊ। काय 300 रुपये हे बघा, इथं दही कोणी व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे 304 रुपये। काय थट्टा आहे 304 रुपये? आमची खाती कोणी 2000 रुपयाला आहे। तुम्हाला आता रस्त्यावर काय आश्वासन देण्यात आलं? तुम्ही काय संदर्भात? व्यापार आम्हाला तिथं काही समजा जे आम्हाला त्या पुढाऱ्यांनी सांगितलं का आपण मगचा लय पुळके आम्हाला शेतकऱ्यांना, म्हणून त्यांनी मध्यस्थी केली आणि काय सांगितलं, व्यापारी जर रास्ता भाव देत नसत तर आपण परत पुन्हा रोडवरती जाऊ। पण मला माहिती आहे कोणी रास्ता भाव द्यायला बसेल नाही, सगळ्याला जिल्हा परिषद लागलेलं आहे, पंचमी यांना सगळं तेच पडलंय। जर सगळे आता जर शेतकऱ्याला कळलं ना, हे मग तुम्हाला सांगतो बाजारच भाव घेईल, पण शेतकरी एकत्र होत नाही ना माऊली, ही आम्हाला खंत आहे। नाफेडचा विषय राहिला, नाफेडचा विषय, नाफेडनं गेल्या मागच्या काळात माल खरेदी करून तो स्टॉक ठेवला आणि आज उतरावला आणि म्हणून याची आमच्या गादा आलेले। काही शेतकऱ्यांची कळत नाही, काय कळत नाही काही इथं आज काय नाफेड माल नाही का? अरे बाबांनो, नाफेड माल मागच्या 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी खरेदी केला होता, तो माल त्याने आज भाव वाढू नये म्हणून या सरकारनं खाण्याचा विचार केला आणि तो बंपर स्टॉक उतरवला आपल्या नाफेडचा, म्हणून आपली ही गादा आली आहे। करा तुम्ही नाफेड आजच्या आज बघ, जेव्हा नाफेडचा माल द्यायचं ना ठरवा बरं सगळ्यांनी। आज आम्हाला सांगतो 3000 बाजार 100% राहतील। आमचं पाणी एक सांगतो, आमच्या पाण्याने एवढी नुकसान झाली ना, एवढी कोणाच नुकसान केलं नाही आणि त्या पाण्यावर सरकार नुकसान करताय। आता तुमचे प्रमुख मागणी काय? आता सध्या तुम्हाला अपेक्षित काय? तुम्हाला तुम्ही नाफेड उतरवलं ना, 2000 रुपये मार्केट होतं,
ते आज डायरेक्ट 300, 400, 500 पासून सरासरी तुमची मागणी काय आहे? किती 1000, 1500 काय मार्केट? 1980 काढला, 1200, 1300, 1500 पर्यंत त्यांनी सरासरी काढली ना. आज ती डायरेक्ट तुम्ही 200 रुपयाला सरासरी काढून राहिले 500 पर्यंत. मग आमचं म्हणणं आत्ताच असं आहे का, आज काय झालं असेल तुमचं काय तिथं सेटलमेंट झाली, मॅनेज झाली, तुमचं काय असेल ते माहित नाही. पण तुम्ही आता 1100-1200 सरासरी पुढे घेतली पाहिजे. 1900, 2000, 3000 पर्यंत आहिस्ता घेतला पाहिजे, ही आमची मागणी. आणि सरासरी 1200च्या पुढं सरासरी होते. आज तोच माल 200 रुपये, 150 रुपये विकला जाऊ राहिला. ही शेतकऱ्याची थट्टा आहे. याला एकमेव कारण फक्त आणि फक्त नाफेड आहे. ते नाफेड बंद झालं पाहिजे, ही आमची सगळ्यांची मागणी. धन्यवाद.